हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा कुरकुरीत चिवडा, खायला खमंग आणि जास्त काळ टिकेल असा। त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल कढीपत्ता, हिरवी मिरची, डाळ व शेंगदाणे, कापलेले खोबऱ्याचे पीस, चिवडा मसाला, बॅडगी मिरची पावडर, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हळद। चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम कढईमध्ये असं तेल टाकून घ्यायचं। या अगोदर पण आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे पोह्यांच्या कुरकुरीत चिवड्याचा। तो होता चिवडा भाजून घेतलेल्या पोह्यांचा। आता आपण तळून घेतलेल्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहोत। हे पहा, इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण पोहे तळून घेऊया याच्यामध्ये टाकून। छान पोह्यांना लालसर कलर येईपर्यंत पोहे तळून घ्यायचे। अशा प्रकारे पोहे तळून घ्यायचे। थोडा थोडा लालसर कलर आला की पोहे काढून घ्यायचे। अशा प्रकारे छान पोहे तळून घ्या। हे पहा, इथे आपले पोहे तयार आहेत। छान असे तळून घेतलेले आहेत, थोडं थोडं लालसर कलर मध्ये। तर आपण ही सामग्री तळून घेऊया तेलामध्ये। अशा प्रकारे आता आपण ही डाळ तळून घेऊया तेलामध्ये। छान असं तळून घ्या लालसर होईपर्यंत। आता हे तळलेलं डाळ आपण या चिवड्यावर टाकून घेऊया। असं टाकून घ्यायचं। यानंतर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे पण असं लालसर कलर येईपर्यंत तळून घ्या तेलामध्ये छान। हे पहा, आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे तळलेल्या पोह्यांवर टाकून देऊ। यानंतर हिरवी मिरची तळून घेऊ। हे पहा, आपली हिरवी मिरची तळून झालेली आहे। आता आपण ही हिरवी मिरची तळलेल्या पोह्यांवर टाकून घेऊ। यानंतर आपण कढीपत्ता तळून घेऊ। हे पहा, इथे मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे। आता आपण तळलेला कढीपत्ता पण तळलेल्या पोह्यांवर टाकून घेऊ। यानंतर खोबऱ्याचे तुकडे तळून घेऊ। खोबऱ्याचे तुकडे छान लालसर होईपर्यंत तळू द्या। हे पहा, सगळे खोबऱ्याचे तुकडे असे लालसर झालेले। आता आपण हे काढून घेऊ, तळलेल्या पोह्यांमध्ये टाकून घेऊ। हे पहा, सगळं साहित्य छान असं तळून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य मी असं चाळणीमध्ये ठेवले, म्हणजे तेल सगळं निघून जाईल चाळणीद्वारे। तुम्ही पण तशाच प्रकारे तळून चाळणीमध्ये ठेवून द्यायचं। असं 5 ते 10 मिनिटं ठेवून द्या, म्हणजे तेल निघून जाईल। त्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटं ठेवल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। हे पहा, 5 मिनिटं चाळणीमध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्या पोह्यामधला आणि सगळ्या साहित्यामधलं तेल निघून गेलेलं आहे। आता आपण यामध्ये चिवडा मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घेऊया। लाल तिखट, हळद वगैरे आपण सगळं एकत्र हे साहित्य मिक्स करून घेऊया। सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्या एका प्लेटमध्ये। चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर हे सगळे मसाले आपण चिवड्यावरती टाकूया। व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता आपण हे सगळं साहित्य याच्यावरती टाकून घेऊया। जो आपण चिवड्यासाठी साहित्य तयार केलं होतं त्याच्यावरती टाकून घ्या। व्यवस्थित टाकून घेतल्याच्या नंतर हाताने असं पूर्ण मिक्स करून घ्या। व्यवस्थित सगळं मसाले सगळ्या पोह्यांना, सगळ्या साहित्याला लागतील असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या। हे पहा, सगळं साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मोठ्या प्लेटमध्ये।
तर कशी वाटली आजची रेसिपी तळून घेतलेल्या पोह्यांचा चिवडा. जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.